जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. जागेत बदल झालेला आहे. आपण सगळेजण कापसेताईंकडे शरण आलेलो आहोत. त्यांनी बोलवलंय. तर आपला विषय चालू आहे चौपदी. समर्थांनी त्याला चौपदी नाव दिलेलं आहे. मागणं, प्रभूकडे मागणं मागितलेलं आहे. मागल्या वेळी आपण बघितलं की काय मागणं मागावं, काय मागितलं असता मला माझं जीवन समाधानी होईल ते मला कळत नाही. सामान्यपणे आपलं सगळं जे मागणं असतं ते आपलं जीवन सुखावह व्हावं यासाठी असतं, नाही का? आपण सुख बघतो. उदाहरणार्थ तिथे गरम होऊ नये म्हणून पंखा आहे, बरोबर आहे? सुखावह. गरम होत असताना सुद्धा तुम्ही गॅसच्या बाजूला उभं राहून सगळा स्वयंपाक करता, कारण तुम्ही अल्टिमेट समाधान बघत असता. ते सुखावं आहे का? नाही. भट्टी आहे चालू तिथे, ॲक्च्युअल म्हणजे सोनार जे ते तयार करतात, अत्यंत गरम असतं तिकडे सगळं वातावरण, खूपच गरम असतं, सहन न करता येण्यासारखं असतं. पण ते वातावरण तसं नसेल तर सोनं वितळणार नाही आहे. त्यामुळे तिथे AC लावून काही उपयोग होणार नाही आहे. असं होणार आहे का? नाही होणार. भट्टीच्या ठिकाणी AC लावलेला आहे, भट्टीच पेटणार नाही किंवा AC जळून जाईल. याचा अर्थ काय? माझं सगळं जी धडपड आहे ती माझं जीवन सुखावह व्हावं ह्यासाठीची आहे. पण आपलं असं मागणं असावं, कसं असावं ते ह्या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगतायत, जे आपण मागल्या वेळी थोडंसं बघितलं. सुरुवात केली कोमळ वाचा दे रे राम. बरोबर मागणं आहे समर्थांचं. स्टार्ट कोमळ वाचीने केलं. आपण ते का केलं मागल्या वेळी थोडं बघितलेलं आहे. सगळा काय म्हणतात त्याला, सुरुवात होते वाणीमुळे, चांगल्या आणि वाईट गोष्टीला. वाणी हे कारण आहे सगळ्या गोष्टींसाठीचं. तसं समर्थाने ते मागितलं. आता ती चौपदी, त्याचा एक तो भाग संपला. हा पुढला भाग आहे, ज्या ठिकाणी सगळे मिळून 6 कडवी आहेत. समर्थ इथे सुरुवात करतात, संगीत गायन दे रे राम, अलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम, दस्तक टाळी दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पठांतर दे रे राम, दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम. छान मागणं आहे. जे संत मागतील ते निश्चितच छान असणार आहे, नाही का? महाराज ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलं, जे खळांची व्यंकटी सांडो, सगळे सर्वेपी सुखीनच संतू त्यावेळा होतील ज्या वेळात जे खळांची व्यंकटी सांडो साध्य होईल. जे खळच नाहीत समाजामध्ये तो सगळेच समाधानी आहेत. आणि असं सत्ययुग होतं. आपल्याला आता ती संकल्पनाच पचत नाही, कारण आपण कलियुगात मुरलेलो आहोत. आपण आपल्यामध्ये कलियुग मुरलंय. आपण सुद्धा अशा असंख्य चुका करत असतो. आपल्याला वाटतं आपण चुका करत नाही, पण अनावधानाने चुका करतो. असंख्य गोष्टी असतात आपल्या जीवनात रोजच्या. सहजगत्या आपण खोटं बोलून जातो, सहजगत्या. आणि ते खोटं बोलल्याने काही फारसा परिणाम पडणार नाही असं आपण गृहीत धरतो. मग मी थोडंसं खोटं बोलल्याने काय बिघडणार आहे? दुसरं, आपली चूक दाखवली की आपली नैसर्गिक रिॲक्शन अशी असते की मी त्याची चूक दाखवतो. पण त्याची चूक दाखवल्याने माझी चूक नसते सुधारत, त्याचं तोंड बंद होतं. म्हणजे आपला हेतू आपल्याला सुधारणं नसून समोरच्याला बंद करणं हे आहे. एक्झॅक्टली हे उलटं करायला हवं. त्याला काय म्हणतात, त्याला पॉझिटिव्ह क्रिटिक्स. म्हणजे दुसऱ्याने केलेले आपल्यावरची निंदा आपण पॉझिटिव्हली घेऊन आपल्यात बदल करणे,
आणि त्याची प्रगती होते. आपल्या सगळ्यांना माहिती असेल कदाचित, ओबेरॉय जे होते त्यांची एकदा गोष्ट वाचली मी. ते एकदा लिफ्टमधनं चालले, त्यांचं मोठं हॉटेल ओबेरॉय, आपल्याला माहिती मुंबईला फार मोठी त्यांची चेन आहे हॉटेलची. ते असे साध्या कपड्यामध्ये फिरत असत, म्हणजे त्यांची राहणीमान साधी नव्हती, पण त्यांना आवडायचे साधे सिंपल त्याच्यात, की हे एवढ्या सगळ्या चेनचे मालिक बॉस आहेत हे कोणाला कळणार नाही. फिरता फिरता एक दिवस ते खाली उतरत होते लिफ्टमधनं. त्यावेळेला त्यांच्याबरोबर काही आलेले त्यांचे यात्रेकरू नाही म्हणायचं त्यांना, ते कस्टमर जे होते ते उतरत होते. आणि उतरत असताना त्याने विचारलं, एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाललंय? आपले ते ब्रेकफास्ट तयार आहे, म्हणजे तुमच्या इथे ब्रेकफास्ट येत नाही का? ते काय म्हणाले, येतो ना ब्रेकफास्ट, ब्रेकफास्टची चव खूप छान असते पण गरम नसतो, म्हणून आम्ही दुसरीकडे जातो जिथे आम्हाला गरम गरम तयार करून देतील. आता हे त्यांना माहिती नाही हे ओबेरॉय आहेत. आता आपण असतो तर काय किचनमधनं वर आणायला गार होणार नाही का, तुम्हाला एवढं कळायला नको का, वगैरे वगैरे. आपण त्याच्यावरची पळवाटा शोधल्या असत्या. त्यांनी त्याच्यावर थिंकिंग करायला सुरुवात केली, ह्यांना मी गरम कसं देऊ शकेन. केलेल्या निंदेचं त्यांनी पॉझिटिव्ह ॲक्शन घेतली आणि स्वतःच सुधार केला. परिणाम असा झाला, पुढल्या वेळी जेव्हा ते आले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं गरम गरम नाश्ता तुमच्या खोलीवर असेल, आणि त्याप्रमाणे तो डिलिव्हर झाला. मग आता तुम्हाला बाकी कसं करतात ते तुम्हाला माहिती आहे. मुद्दा बदल बदल. म्हणून मागणं मागायचं आहे आपल्याला. ते सुरुवात होते कोमळ वाचेने आणि माझ्यामध्ये केलेली माझ्यावरची टीका. आता आपण टीका म्हटलं की नेहमी वाईट अर्थाने धरतो, पण खऱ्या अर्थाने बघायचं तर टीका शब्द म्हणजे ज्ञानेश्वरी ही गीतेवर केलेली टीका आहे, बरोबर आहे की नाही. सो टीका म्हणजे काय, त्याचं विश्लेषण, इज इट राईट, इज इट गुड, इज इट बॅड, जे काय असेल ते. मग आता त्यातलं बॅड आहे का काही नाही, त्यातलं बॅड नाही आहे, माझ्या ठिकाणचं बॅड घालवण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे, तेव्हा ती टीका आहे. तेव्हा केलेली टीका माझ्यामध्ये बदल घडवण्यासाठी महत्त्वाची आहे, म्हणून तसंच आपण मागायचं आहे भगवंताकडे. मग इथे समर्थ ह्या अख्ख्या कडव्यामध्ये प्रामुख्याने संगीत भजन इत्यादी गोष्टींशी रिलेटेड आहे. म्हणून समर्थ सुरुवात करतात, संगीत गायन दे रे राम. प्रभो मला तुझ्याकडनं काय हवं, अनेक गोष्टी हव्यात. मला गाता येतं का, मला गाता येत नाही. मी भजन म्हणायला लागलो तर भगवंत नाईलाजाने हात असा करू शकत नाही ती मूर्ती, म्हणून आपला असं ठेवतो तो. सो मला गाता येत नाही, पण मग भजन म्हणायचं नाही का, भजन म्हणायचं. देवाला गोड भजन आवडतं, ते गोड अंतःकरणातून येणारं आवडतं. गळ्यातून गोडवा असेल उत्तम, पण नसेल तर अंतःकरण गोड मधुर पाहिजे. म्हणजे काय, सर्वेपी सुखीनः सन्तु हे ज्याच्या अंतःकरणात पक्क ठसलंय, तो जेव्हा भजन म्हणतो त्याला खोली येते एक प्रकारची, आणि ती खोली ती भगवंताला नेहमी आवडत असते. म्हणून इथे समर्थ म्हणतात संगीत गायन दे रे राम. इथे ठीक आहे. तर संगीत, मला संगीत दे. संगीत या शब्दाने ताल आणि स्वर आणि त्या अनुषंगिक असणारं सगळं, ते सगळं मला येऊ दे. म्हणजे माझ्या ठिकाणी मला गोड म्हणता येत नाही हे मान्य नाही, माझा आवाज बसाडा असू द्या पण सुरात असू द्या. म्हणजे मला अगदी लता मंगेशकर सारखं नको, पण सुरात येऊ द्या, म्हणजे ते मला आवश्यक आहे. समर्थाने मागणं ते मागितलेलं आहे, मला हे आलं पाहिजे. समर्थ प्रयत्नवादी होते, आणि प्रयत्नवाद म्हणजे काय, माझ्यात सातत्याने बदल करणे. आता हे रियाज करायला जातात, मुलगा मुलगी गाणं शिकायला गेले, त्यांना शिकावं का लागतं, कारण त्यांना सूर इथून काढता येत असतो, पण नक्की सूर लागला की नाही आणि तो किती बदल करायचा आहे ते शिकायला तिथे जातात. म्हणजे त्यांचा आवाज गोड आहे असं नसतो, त्यांचा आवाज म्हणून म्हणून सुरात येतो आणि मग तो आपल्या कानाला गोड लागायला लागतो. बेसूर आपल्या कानाला नको वाटतं. हे शिकणं, हे करणं, हे प्रयत्न आहे. आणि समर्थ म्हणतात ते मला तू अर्पण कर दे. म्हणजे माझ्या ठिकाणी तो प्रयत्नवाद असू द्या की मी त्याच्यासाठी धडपड करेन. म्हणून समर्थ म्हणतात संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम. गायनातला हा प्रकार आहे, आलाप घेतला जातो आणि त्याची गोडी दे. असं आहे, मी आलाप शिकलो तर मला शिकून आलाप येतो, तो तेवढा शिकवलेला आलाप येईल.
पण जर मला आतून यावं असं वाटत असेल, आलाप आपणून यावा असं वाटत असेल, तर त्याच्या संदर्भातली मला गोडी पाहिजे. उदाहरणार्थ, स्वयंपाक हौसेने करणे आणि नाईलाजाने करणे. बस, मी एका या वाक्यातच तुम्हाला सगळ्यांना समजून गेलो. बरोबर आहे की नाही? त्याच्या ठिकाणी गोडी आहे. इट इज अ पॅशन. मला छान करून वाढायची इच्छा आहे. सो इट चेंजेस द पॅरामीटर्स. सगळे बदलून जातं एकदम. आणि आता आहे, करायचंय कसं तरी एकदा. म्हणजे लक्षात घ्या, दुसऱ्यांनाच नव्हे, स्वतःला सुद्धा. ज्यांना स्वतःला हौस असते की नाही जेवणाची, आमच्याकडे बुवा होते, ते हौशीने सगळं करायचे. म्हणजे मी एकटाच जेवणार आहे, तर मी काय करेन, आपली खिचडी टाकली, पोळी केली, कधी उपीट केलं, एवढंच केलं आहे की नाही, असं होतं की नाही आपल्या जीवनात. पण सागर संगीत, कोशिंबीर, भज्यापासून सगळं माझ्या एकट्यासाठी करायचंय. त्याच्यासाठी काय पाहिजे सांगा मला? हौस, आवड, त्याची गोडी पाहिजे. ते समर्थ इथे म्हणतात, आलाप गोडी दे रे राम. मला आतून त्याच्याबद्दलची गोडी दे, की ते माझ्या आतून आपणून येणार आहे. भगवंताला आळवावं. कसं आळवणार? स्वर आहे, स्वरांच्या मार्फत त्या शब्दांना आळवलं जातं आणि तसं घडू दे. म्हणजे आलाप गोडी दे, तिचे भगवंताबद्दलची प्रीती दे, त्याच्यामुळे मी तुला आळवेन, की ते आलाप ऑटो निघणार आहेत. मग मला करावं नाही लागणार काही. आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम. धात माता, आता ह्यातला हा शब्द आहे धात कथा आणि मात कथा, असे दोन प्रकार आहेत. एक दृष्टांत म्हणून खरे घडलेले प्रसंग ते सांगणे आणि तयार करून गोष्टी सांगणे, ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. धातकथा आणि मातकथा. तर ज्या गोष्टी घडल्या आहेत खरोखर त्या, आणि ज्या मी तयार केलेल्या आहेत, हिसाब निधीतल्या गोष्टी. साप म्हणाला आहे की नाही, आपण सांगतो की नाही, हिसाब निधी ह्याला आपल्या सगळ्या गोष्टी, अशा असंख्य गोष्टी असतात. हत्ती सिंहाला म्हणाला, आपण असं लहान मुलांना सांगतो. लहान मुलं पण, एक तरी लहान मुलगा प्रश्न विचारतो का बोलले कसे ते? हाऊ? नाही, दे ऍक्सेप्ट इट. ते आनंदाने ऐकतात. नुसतं ऐकतात नाही, बघतात पण टीव्हीवर हल्ली. ते ऐकणं हा विषय गेला, बघतात. तो हत्ती बोलतोय, हे बोलतायत, एव्हरीथिंग गेट्स ऍक्सेप्टेड. तिथे कोणी सत्यता प्रूव्ह करायला जात नाही. त्याच्या मागचा जो भाग असतो, काय सांगायचंय, ते ऍक्सेप्ट केलं जातं. तसं मातकथा असंच ठरवलेलं असतं. गोष्टी तयार केल्या जातात आणि त्या सांगितल्या जातात. कारण सांगण्याच्या मागे जो हेतू सांगायचा आहे ते प्रस्थापित करायला, पक्क डोक्यात बसायला ह्या काही कथा सांगितल्या जातात. आणि काही घडलेली प्रत्यक्ष उदाहरणं दिली जातात. विचार करणे, प्रत्यक्ष घडलं कसं, ते असं असं घडलंय म्हणून हे असं. आता धातकथा आणि मातकथा, प्रत्यक्ष घडलेलं, विचार कसा करावा, काय साध्या साध्या गोष्टी असतात. मी ते वाचलं आणि माझ्या डोक्यात बसले एकदम. आता ती ह्याच्याशी रिलेटेड आहे का? नाही आहे, पण ऐकून घ्या. तुम्हाला काहीतरी जर आम्ही सगळं नुसतं सांगायला लागलो तर कंटाळा येईल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे BMW गाडी, गाडीचं नाव ऐकलं मी, मागे सांगितली की नाही ऐकलं. तर एका माणसात रोल्स रॉयस, खूप महागडी गाडी आहे ती रोल्स रॉयस. तर ती घडलं असं, त्या माणसाने घेतलं गाडी घेतलं आणि गेला आणि 1 वर्षाने त्याने गाडी आणून लावली कंपनीत. म्हणे या गाडीत प्रॉब्लेम आहे. ते म्हणले काय प्रॉब्लेम आहे? तो काय म्हणाला, जेव्हा जेव्हा मी व्हॅनिला नावाचं आईस्क्रीम खातो, व्हॅनिलाचं टेस्टी आईस्क्रीम जे असतं ते खातो, तेव्हा तेव्हा गाडी बंद पडते. आता कसं वाटलं ऐकायला सगळ्यांना? असं कसं होईल? म्हणजे आधी हा प्रश्न पडला, व्हॅनिला आईस्क्रीम आणि गाडी बंद पडणे, काय संबंध? येस, बंद पडते, ती सुरू होत नाही लगेच. माझं व्हॅनिला आईस्क्रीम खाऊन झालं की ती सुरू होते. मग तो म्हणाला, आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, मी खरं घडलेलं सांगतोय बरं काय, हा म्हणजे छान ऐकून घ्या. तर ते सगळेच चकित झाले. म्हणलं मग तुम्ही दुसरं फ्लेवर ट्राय केलं? म्हणे मी सगळी फ्लेवर ट्राय केली, गाडी थांबत नाही, फक्त व्हॅनिला घेतलं की थांबते. आता म्हणले कसं काय? म्हणले बघा. मग तो बसला आणि 3 मेन इलेक्ट्रिशियन, एक मेकॅनिक आणि असे 3 जण मेन कंपनीचे जे होते ते बसले. गाडी गेली, आईस्क्रीम शॉपमधनं माणूस आला, व्हॅनिला घेतलं, 4 घेतले ह्यावेळे, आणि येऊन बसला. गाडी स्टार्ट होईना.
ते सगळेच चकित झाले, व्हाय. मग गोल फिरून आले आणि तो म्हणला आता दुसरं काहीतरी. आता मी उदाहरण देतो, त्याने कुठलं घेतलं माहीत नाही. आपण चॉकलेट धरू. चॉकलेटचं आणलं, खायला बसले, गाडी स्टार्ट झाली, निघाले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मग त्या तिथले 3 जण ते म्हणले, साहेब आम्ही बघतो आता काय. तो उतरला. तर त्याला एवढं, त्याच्याकडे काही एकच थोडी गाडी आहे. ती गाडी जो घेणार त्याकडे एक गाडी नसणार आहे. तो त्याच्या कामाला गेला. यांचे आईस्क्रीमचे कपच्या कप खाऊन संपले, पण कारण काही मिळेना. बराच वेळ झाला, 5-7-10 दिवस गेले. त्याने फोन केला, असं का होतंय. मग ते भुताटकी आहे का, व्हॅनिला आईस्क्रीमच्या फ्लेवरचा काही प्रॉब्लेम आहे, खूप काही सगळा सर्च झाला. सर्च झाल्यानंतर तिथला जो एक टेक्निशियन होता तो म्हणला, आय गॉट द प्रॉब्लेम. आणि तो म्हणला, चला लेट्स गो. त्याने काय केलं, तसाच तो उतरला, व्हॅनिला आईस्क्रीमच्या ह्याच्यात गेला, व्हॅनिला आईस्क्रीम घेऊन आला, बसला आणि गाडी स्टार्ट केली. आणि गाडी स्टार्ट झाली, निघाले. ते म्हणले हे काहीतरी वेगळं आहे, म्हणून परत केलं त्याने तेच. मी त्या तिघांनी सांगितलं की तू परत कर. त्याने परत केलं ते सगळं आणि गाडी स्टार्ट झाली. म्हणलं व्हॉट्स द प्रॉब्लेम, हाऊ यू सॉल्व द प्रॉब्लेम. मग व्हॅनिला नक्की व्हॅनिलाच आहे का, इथपासून सगळे प्रश्न विचारण्यात आले. कंपनी आहे ना, इट्स कंपनी. सो सगळं झालं. तो म्हणला प्रॉब्लेम व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये नाही आहे, इट्स द टाइम. व्हॅनिला हा जगातला सर्वात जास्त खपणारा फ्लेवर असल्यामुळे तिथे एस्पेशली US मध्ये व्हॅनिला आईस्क्रीमचं वेंडिंग मशीन सेपरेट आणि इतर सगळं सेपरेट असायचं. सो माणसाने गाडी बंद केली रोल्स रॉईस की परत स्टार्ट होण्यासाठी जो कालावधी लागतो त्याच्या आत तो माणूस आईस्क्रीम घेऊन येत असे. इतर ठिकाणी त्याला रांगेत उभं राहावं लागत असे. काय कारण आहे लक्षात आलं. सो ती गाडी बंद होऊन स्टार्ट व्हायला जो कालावधी लागतो तो कालावधी व्हॅनिलाच्या वेळी पूर्ण होत नसे, म्हणून गाडी स्टार्ट होत नसे. किती आश्चर्यजनक आहे की नाही. आता ह्याच्याशी काय संबंध आहे का कोमळवाच्या देरेरामशी, आहे की नाही. बुद्धी, विचार करण्याची पद्धत, मी सांगितलं क्रिटिसिझम, आणि हे माझ्या ठिकाणी यावं. आता ही धातकथा आणि मातकथा ह्याच्यावर नाही झालंय, प्रत्यक्ष घडलेलं सांगितलं तुम्हाला. आता ही अशीच खोटी कथा आहे, खरी कथा आहे. ही खरी कथा, ह्याच्यावरनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं की थिंकिंग काय करायचंय. प्रत्येकाने व्हॅनिला आईस्क्रीम, त्याचा तो फ्लेवर आणि त्याच्या गाडीशी संबंध हे जोडायचा प्रयत्न केला. एकट्या माणसाने त्या टाईमशी संबंध लावला, वेळ किती लागतोय ह्याला. सो प्रॉब्लेम इज विथ द रिस्टार्ट टाइम, आणि तो रिस्टार्ट टाइम त्याने कमी केला की बदल झाला सगळा. धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम. अनेक प्रकार, धाटी पद्धत एक प्रकारे करण्याची हातोटी, ती नाना प्रकारची हातोटी नाना प्रकारे सांगता आलं पाहिजे, ती आपल्याकडे पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही जसं लहान मुलाशी बोलता तसं तरुण मुलाशी बोलता का. जसं तरुण मुलाशी बोलाल तसं मध्यमवयीन माणसाशी बोलाल का, आणि तसं वयस्क लोकांशी बोलाल का. एकच मुद्दा सांगायचा आहे, सावकाश जेव. सांगा बघू एकाच पद्धतीने तिघांना, काय अवस्था होईल. नाही चालायचं. जर लहान पोरगा असेल तर त्याला आपण काय दंडून दपाटून काहीतरी सांगू, किती गिळतोय जरा हळू, काय सगळं चालतं, सब कुछ चलताय. मोठ्या माणसाला सांगून बघा बघू, मोठ्याचा अर्थ वयस्क, नाही चालायचं. इट इज नॉट गोइंग टू वर्क. मग मला माझी हातोटी बदलावी लागते, मला शब्द बदलायला लागतात. सांगायचंय तेच, पण शब्द आणि सांगण्याची पद्धत बदलली की त्याचा परिणाम होणार आहे. सो अनेक धाटी, मला परिणाम करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या छटा मला आल्या पाहिजेत, माझ्या ठिकाणी आल्या पाहिजेत. प्रभू मला असं समृद्ध कर, माझ्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या हातोट्या आल्या पाहिजेत. हे झालं सांगण्याबद्दल. तसं हे अप्लाय करायचंय मला स्वतःबद्दल. मला स्वतःला अनेको प्रकारे सांगायला लागतं. पक्क खरं सांगतो तुम्हाला, जेवढं लोकांना सांगणं सोपं आहे ना, तेवढं आपल्या स्वतःला सांगणं अवघड आहे. मी ठरवतो पण त्यातनं मीच पळवाट काढतो, असं होतं. मग कधीतरी मला जाणीवपूर्वक करावं लागतं, कधीतरी सहजगत्या, कधीतरी त्याचा परिणामाकडे लक्ष देऊन सगळा बदल करावा लागतो. म्हणजे मी नाना प्रकारच्या हातोट्या वापरून मला स्वतःला समजावतो
आणि जेवढ्या हातोट्या आपल्याला लागतात ना त्याच्यापेक्षा निम्म्या पण लोकांना नाही लागत, कमी याच्यात कामं होतात. म्हणून अनेक प्रकारे ह्या सगळ्या हातोट्या धाटी मला येऊ देत. मला जर सांगता आलं तर मी लोकांना सांगू शकणार आहे. एक प्रोफेसर होते परदेशातले, तर ते खूप छान सांगायचे, पण ते अप्लाय होत नसे, कळत नसे. तर काय करावं ते जाऊ दे. तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, खरी सांगतो. तुम्ही सगळ्यांनी हॅरी पॉटर नावाचं ऐकलं? हॅरी पॉटर. तर ती कथा लिहिली, ज्यांनी लिहिली ना कथा, तर ती कथा त्या लेखिका ज्या आहेत त्याने ती लिहिल्यानंतर खूप प्रसिद्ध झाली. का लिहिली? तिने तिच्या नातवंडांसाठी काय करू मी, हे कसं मला त्यांना सांगता येईल. जी गोष्ट माझ्या नातवंडांना आवडणार आहे ना तीच इतर मुलांना आवडणार आहे. इट्स सो सिम्पल, इट्स स्ट्रेट. जर मला माझ्या मुलांना सांगता आलं तर मी जगाला सांगू शकणार आहे. माझ्या मुलांना जे पटत नाही ते जगालाही पटणार नाहीये त्या वयाच्या. तसं समर्थ ते म्हणतात. सो त्या सगळ्या प्रकारच्या ह्या आल्या पाहिजेत, त्या हातोट्या आल्या पाहिजेत. मला सांगतात परिणाम झाला पाहिजे त्याचा. म्हणून समर्थ ते म्हणतात, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम. मुद्रा कशी असावी? गोड. आता मला सांगा, चेहऱ्यात बदल होणार आहे का? काय वाटेल ते करा. कितीही ऍडव्हर्टाइजमेंट झाल्या की नाही तरी काळे माणूस गोरे होईना, वनाळास यत्न चाले ना, असं समर्थ म्हणतात. काळा माणूस काय गोरा होणार नाही 100%. बरोबर आहे. म्हणून तर फेअर लवली तर नाव बदलावं लागलं. फेअर लवली तर नाव म्हणून तर बदलावं लागलं. हो. सो काळे माणूस गोरे होईना, माणूस पांढरा पडेल पण गोरा नाही होत. बरोबर. त्याचा अर्थ वेगळा आहे, पांढरा पडण्याचा अर्थ. म्हणजे काळे माणूस गोरे होईना, रसाळ मुद्रा आहे. आपण बघतो तेव्हा कुठे बघतो? डोळ्यांमध्ये बघतो. फक्त लक्षात घ्या, मी बघतो, मी नाक कान गाल वगैरे सगळे नंतर बघतो. माझी नजर जाते, प्रत्यक्ष मी त्या माणसाला पाहिलं म्हणजे डोळे. मी डोळे बघतो. मूर्तिकार मूर्ती करतो, चित्रकार चित्र काढतो. ती सगळी त्याची कला कुठे येऊन थांबते? लास्ट स्पॉट इज आईज, डोळे. ते जितके सजीव असतील त्याप्रमाणे त्या चित्राची योग्यता वाढत जाते. तेव्हा मुद्रा आपली रसाळ असणे याचा अर्थ तो सगळा खेळ माझ्या डोळ्यांपाशी आहे. तिथे रसाळता पाहिजे, तिथे करुणा पाहिजे. लोकांच्या प्रती, समाजाप्रती, सगळ्यांच्या प्रती मला करुणा निर्माण झाली की माझं अंतःकरण, माझी विचार करण्याची पद्धत, दोन्ही गोष्टी बदलून जातात. माझं अंतःकरण बदलतं, त्यांच्याबद्दलचे माझे विचार बदलतात. अंतःकरण बदलणे, चिंतन करण्याची पद्धत बदलणे, त्यांच्याबद्दलचे विचार बदलणे, आय विल टेक इट पॉझिटिव्हली, सगळं बदलून जातं. आणि मग ते माझ्या डोळ्यात रिफ्लेक्ट होतं की ती माझी मुद्रा रसाळ झाली. तेव्हा माझी मुद्रा, एखादा मनुष्य इतका प्रसन्न दिसतो. कुठे दिसतो प्रसन्न? डोळ्यात. त्याच्या ठिकाणी बघितल्यानंतर त्याचं हास्य, सुहास्य वदन, रसाळ मुद्रा, सुहास्य वदन. माणूस चिडलेला आहे, कशावरनं कळतो? तो रडलेला आहे, तो दुःखी आहे, तो खूप आनंदी आहे, कुठून कळतं? एक्झॅक्टली. सो सुहास्य वदन आहे, डोळे दिसले तरी आपल्याला बरं वाटतं. प्रसन्नता कुठे दिसते? डोळ्यांच्या ठिकाणी. म्हणून रसाळ मुद्रा जी इथे म्हटलेलं आहे ते इट इज रिफ्लेक्शन. सो फेस इज द इंडेक्स ऑफ माइंड अँड आईज आर द इंडेक्स ऑफ फेस. माझे डोळे हे माझ्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी व्यक्त करतात. आणि इथे रसाळ मुद्रा म्हणजे ती रसाळता अंतःकरणाची दिसणारे डोळ्यात. म्हणजे अंतःकरण माझं तसं रसाळ असणं अभिप्रेत आहे. म्हणून समर्थ ते म्हणतात, रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम. जाड आता हे जाड शब्द म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? जाड आणि कथा, भले मोठे ग्रंथ. ज्या कथेला खोली आहे, नाही थोडक्यात लगेच सांगितलं डायरेक्ट, ज्या कथेला खोली आहे, ज्या शब्दांना, ज्या वाक्यांना खोली आहे ते मला दे. आता शब्दांना खोली कधी मला देणार आहे? जेव्हा त्याचा अर्थ
खोल आहे आणि तो मला उमगला आहे, असे दोन टप्पे त्याचे. अर्थ खोल असावा आणि तो मला उमगलेला असावा. अर्थ खोल आहे दासबोधाचा, मला कळतंय कुठे? ज्ञानेश्वरी खोल अर्थ आहे, मला कळतोय कुठे? नाही, ते मला कळू दे, हे मागणं आहे समर्थांचं. जाड कथा, कथा या शब्द भगवंताची कथा, रामाची कथा. मागे बहुतेक नारदांबद्दल मी मागल्या याच्यात सांगितलेलं होतं ना, खूप आधी सांगितलेलं होतं ना मी मागल्या याच्यात. नारद मुनी आणि वाल्मिकी आणि नारद यांचं हे सांगितलं होतं. सो तो जो संवाद झाला, ते जे काही झालं आपण ऐकलं, ते व्हाय बदल झाला. तो बदल झाला याचं कारण त्यांच्या ठिकाणची ती खोली, तो संवाद का झाला आणि कसं झाला याला एक खोली आहे. आणि ती खोली मला कळायला माझी बुद्धी तेवढी खोल कर, माझ्या बुद्धीची खोली वाढव, डेप्थ समजून घेण्याची म्हणजे आकलन शक्ती वाढव. हे सगळे इतके त्या एका शब्दातले सगळे त्याच्या मायने आहेत, बारीक बारीक बारीक. हे सगळं मला आलं पाहिजे आणि हे मागणं आहे समर्थांचं. या सगळ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या मागण्यामध्ये समर्थ स्थूल काही मागत नाहीये. सगळं जे मागणं आहे ते सूक्ष्मातलं आहे. कारण मला समाधान हवंय आणि समाधान हे खूप सूक्ष्म आहे. सुख, आनंद आणि समाधान, त्यातलं समाधान हे सर्वात शेवटचं आहे, लोणी आहे. तर ते मला हवंय. म्हणून त्यासाठी लागणारे जे बदल हवेत ते कसे करता येतील, तर हे सगळं मागणं आलं की ते बदल झाले. भगवंताला प्रार्थना केल्यानंतर देवाला म्हणाले, माझं पोट भरू द्या. हे आपण मागणं मागायला पाहिजे. मला स्वादिष्ट जेवण मिळू द्या, हे खूप कमी आहे. देवाने स्वादिष्ट जेवण ठेवलं आणि डायबिटीस आहे, पुढे काय नाही. त्यापेक्षा माझं पोट भरू द्या. कसं का होईना माझं अन्न जे असेल ते मला मिळू दे. मग ह्याच्यामध्ये किती गोष्टी आल्या. जे अन्न मला मिळणार आहे ते पहिले पोषक मूल्यांनी असायला पाहिजे. जी पोषक मूल्य त्याच्यात आहेत ते पचवण्याची मला शक्ती असायला पाहिजे. ते मला वेळेवर मिळालं पाहिजे, मिळालेलं मला पचायला पाहिजे. हे सगळं त्या एका मागण्यात आहे. आपण नुसतं जर जेवणाची थाळी मागितली तर भगवंत म्हणेल व्हेरी सिंपल, घेऊन टाक. तसं नाही, मला शेवटचा परिणाम आहे ना तोच भगवंताकडे मागायचा. आपण सुरुवात मागतो, संत शेवटचं टोक मागतात नेहमी. म्हणून जे खळांची व्यंकटी सांडू त्यांचं वाईट जे आहे, दुर्जनांचं दुर्जनताच सांडू दे, हे शेवटचं टोक आहे. रामाने रावणाला मारलं, बरोबर आहे. विश्वामित्र मारू शकत नव्हते. वसिष्ठ ऋषी, वाली, बळी, सहस्रार्जुन, बळी आणि वाली या तिघांनी रावणाला परास्त केलेलं आहे. त्या तिघांनी रावणाला परास्त केलेलं आहे, हरलेला आहे रावण त्यांच्या समोर. रावणाने या सगळ्यांची ट्रीटी केलेली आहे, तह केलेला आहे. मी तुझ्या बंधात नाही पडणार, तू माझ्या बंधात नको पडू, तह केलेला आहे. मुद्दा मारू शकत होते. भगवंताने रावणाला अशा परिस्थितीत आणलं की शेवटी रावण असं म्हणतो, मला सगळ्या ठिकाणी राम दिसतोय, मला सगळ्या ठिकाणी राम दिसतोय. त्या रामाबद्दल इतकी प्रतिमा पक्की झाली होती की रावणाने सीतेसमोर रामाचं रूप धारण करून गेला आणि तो म्हणाला, मला ती परस्त्री वाटायला लागली, मला तिच्या ठिकाणचा मोहच गेला. आता आपल्याला एक सांगून ठेवतो, जितकी सीता सुंदर आहे तितकीच मंदोदरी सुंदर आहे. दोघी समतुल्य आहेत, तुल्य बळ आहेत सुंदरतेमध्ये, सीता आणि मंदोदरी. रावणाने मंदोदरी आहे तरी सीतेला पकडलं, तर तिचं हरण केलं. त्याच्यानंतर रामाचं रूप धारण केलं. एकदा धारण केलेलं रूप, त्याच्या ठिकाणी रामाची प्रतिमा इतकी आत परफेक्ट गेली की ते रूप जरी धारण केलं तरी बदल घडला. लक्षात घ्या, इतर कोणींनी रामाचं रूप धारण करून तो बदल घडला असता असं नाही. त्याचा अंतःकरण राम 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 इतकं म्हणतंय, भीतीने शत्रुत्वाने का होईना, ही चेंज, आणि त्याने रूप धारण केलं, त्याचा परिणाम झाला. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, संत तुकारामांचा त्याने रोल केला, त्याने नंतर कुठलाच रोल नाही केला, आपल्या सगळ्यांना माहिती असेल, बरोबर. ते तसेच वागायला लागले, ते इतक्या त्याच्यात उतरले त्या रोलमध्ये
की ते तेच झाले आणि दॅट्स व्हॉट इट हॅपन्स. असं घडतं, ते आत येतं, म्हणजे ती खोली येते आतमध्ये, आणि अशी खोली तेच तेच ते चिंतन करून निर्माण होते. आणि ते चिंतन करायला माझी बुद्धी तशी पाहिजे. आणि म्हणून इथे समर्थ मागणं मागतात, जाड कथा मज दे रे राम. अशी जाड कथा, ती खोली असणार मला प्रदान कर. दस्तक टाळी दे रे राम. दस्तक टाळी हे गायनातले जे काही प्रकार आहेत, तर ते मला दे. मला ताल येऊ दे, मला सूर येऊ दे, मला वाद्य समजू दे, मला नृत्य समजू दे. त्यापैकी आहे नृत्यकला मज दे रे राम. समर्थाने नृत्यकला पण काय नाही मागितलेलं असं नाही आहे. भगवंताकडे नृत्य करण्याची कला पण मागितली. भगवंतासमोर नृत्य करावं, करावं नृत्य, आता भगवंतासमोर करावं. आणि त्या नृत्यात तसं म्हणजे आपण करतो तांडव नृत्य, पण ते अभिप्रेत आहे की ते शंकरासमोर करावं. आपण भलत्यांसमोर करतो किंवा भलत्यांचं बघतो. तर ते नृत्यकला, अशी मला नृत्यकला दे. आता ह्या नृत्यकलेमध्ये नृत्य म्हणजे नाचणे, बरोबर. नृत्य म्हणजे काय? नाचणे. शरीर नाचतं, त्याबरोबर मनही नाचतं. त्यातली कला सांगितलेली आहे. नुसतं नृत्य मला दे नको, नृत्य कला, टिपिकल पद्धतीने नाचणे. लहान मूल कसंही वेडावाकडं गिरक्या घेत असतं, आपण त्याला लहान मुलाचा नाच म्हणतो, पण त्याला भरतनाट्य म्हणणार आहोत का? नाही. मग एखाद्याला भरतनाट्य का म्हणतो? टिपिकल पद्धतीने ते नाचतात, सो ते चॅनलाइज झालेलं आहे. ह्या पद्धतीने शिक्षण घेऊन एका विशिष्ट पद्धतीने ते करायचं आहे, त्याला नृत्य म्हणतात. आता मानसिक नृत्य आपण करतो का? शारीरिक झालं. समर्थाने असं म्हटलं नाही नृत्यकला म्हणजे फक्त शरीराची, नाही. आपण मनाने कसेही लहान मुलांसारखे गिरक्या घेत असतो, ते एका विशिष्ट पद्धतीने करायला लावणे, याचा अर्थ चिंतन करणे. चिंतन चिंतन विशिष्ट पद्धतीने इन अ चॅनलाइज्ड फॉर्म ते करायचंय. म्हणून ते नृत्य, मानसिक नृत्य सुद्धा मला छान जमलं पाहिजे. आपलं मन नाचतच असतं, ते कधी स्थिर नसतं, ते अखंड नाचत असतं. तिथे नाच कर जिथे नाचल्यानंतर तुझं नृत्यच नष्ट होईल, तुझं नाचणे हे नष्ट होऊन जाईल. मनाचे होते उन्मन, त्या अवस्थेला तिथे तसा तू नाच कर. तो करता करता ते मन संपून जाणार आहे. म्हणून नृत्य कला मज दे रे राम. प्रबंध सरळी दे रे राम. प्रबंध सरळी, आता हे प्रबंध लिखाणासंदर्भातलं आहे. मला प्रबंध लिहिता आला पाहिजे. जसं लिहिता आला पाहिजे तसा माझ्या मनामध्ये विचार चालू असतात. त्यांना एक सुसूत्रता पाहिजे प्रबंधाप्रमाणे, आणि ती सुसूत्रता मला येऊ दे. म्हणून समजा प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम. छान शब्द असू द्यात. आपल्याला सगळे शब्द येत असतात. मी एका ठिकाणी एक हे बघितलं होतं, हे त्या माणसाने लिहिलं होतं, आय एम ब्लाइंड प्लीज हेल्प, असं लिहिलं होतं. तर लोक सगळी जात येत होती, आणि काय हे लोक, आता ते सरळ वाक्य आहे ना, आय एम ब्लाइंड प्लीज हेल्प, त्याचा अर्थ सगळ्यांना कळला. परिणाम कोणाचा काय होत नव्हता, नोबडी वॉज हेल्पिंग. एक तिथून मुलगी गेली, ती बहुतेक एम ए स्टुडंट असावी, आपण गृहीत धरूया. म्हणजे शब्दाची रचना तिने काय केलं, ते लिहिलेलं होतं ना, त्याच्यावर कागद चिकटवला आणि त्याच्यावर लिहिलं, सच अ वंडरफुल डे बट आय एम अनेबल टू सी इट. आणि परिणाम बदलला आणि लोक त्याला पैसे द्यायला लागले. शब्द बदलले, शब्द बदलले. लहान असताना आम्हाला संस्कृतमध्ये एक धडा होता, तर त्याच्यामध्ये एक कवी, आय थिंक सो ते खरं घडले पण तेवढं मला रिकलेक्ट होत नाही. तर त्याच्यामध्ये ते वडील एक ग्रंथ लिहित असतात, आणि ग्रंथ लिहिता लिहिता तो ग्रंथ पूर्ण व्हायच्या आधी मला मृत्यू येणार हे ते वडिलांना कळतं. म्हणून ते 3 मुलांना बोलवतात. आता पूर्ण पुढे ग्रंथ लिहायचा कोणी, ते 3 मुलांना बोलवतात आणि सांगतात, समोर सुकलेलं जे झाड आहे त्याचं मला एका वाक्यात वर्णन करून सांगा. पहिली जी 2 मुलं असतात ते त्यांच्या साधं हे लिहित सांगतात की हे समोर आहे, माझ्या समोर एक सुकलेलं झाड आहे, असं तसं. असे दोघेही त्याच पद्धतीने सांगतात. तिसरा जो मुलगा असतो
तो म्हणतो की हे अत्यंत सुंदर वृक्ष माझ्या समोर सुखून परिपूर्ण असा उभा आहे आणि हे आवडलं त्यांना. शब्द तेच म्हणजे अर्थ तोच, शब्द बदलले. आणि म्हणून शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. शब्दांमध्ये किती सामर्थ्य आहे? शब्द बदलले की परिणाम घडणार आहे. उदाहरण देतो. वडिलांनी म्हणजे आईने मुलाला हाक मारली. झोपलेला आहे मुलगा, त्याचं नाव काय XYZ आहे. पहिली हाक मारली, मुलगा उठला नाही. दुसरी हाक मारली, मुलगा उठला नाही. हे त्याच्या वडिलांनी बघितलं आणि वडिलांनी तीच हाक मारली. पोरगं उठून बेसिनचे दात घासायला गेलेलं होतं. शब्द तेच, काय बदलला असेल? टोन बदलला. टोन बदलला. चेंज इन टोन क्रिएट्स द इफेक्ट. म्हणजे शब्द कसे वळवायचे, मुद्दा काय चाललाय, शब्द वळवायचे कसे. मग टोनमध्ये फरक आणि काही वेळा शब्दांमध्ये प्रत्यक्ष फरक, अर्थ परिणाम त्याचा व्हायला हवाय. म्हणून समर्थ म्हणतात शब्द मनोहर दे रे राम. इथे विशेष करून मनोहर शब्द, मनाला आनंद देणारे असे शब्द पाहिजेत. खरं बोलावं, पण ते वृक्ष शब्दातच बोललं पाहिजे म्हणजेच ते खरं असतं का? नाही. खरं सौम्य शब्दातही बोलता येतं. आणि खरंच सांगतो तुम्हाला, सौम्य शब्दात बोललेलं खरं जास्त लागतं अंतःकरणाला. म्हणजे आपण समजा भांडण चालू असेल ना आणि आपण ठामपणाने सांगायचं असेल तर काही जणांची शैली असते, हे असं घडणार नाहीये, काहीही करा, फुल स्टॉप, पुढे काही बोलत नाही. त्याच्या पुढे माणूस वादच घालत नाही, कारण त्याला माहिती आहे ही इज फॉर्म. मुद्दा, गोड शब्द परिणाम देतात जास्त, पण साधे. मनाला मनोहर, मनाला भावणारे. आता एक लक्षात ठेवूया आपण, मनाला भावणारे या शब्दाने फक्त गोड नव्हे, त्या वडिलांनी मारलेली हाक त्याच्या मनाला भावणारी होती. हा, म्हणजे मनाला भावणारे याचा अर्थ परिणाम करणारे असे शब्द पाहिजे. शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम. याच्याबद्दल काय बोलावं? सावध व्हायला हवं. सावध सावध व्हावे मनुजा. खूप हो, समर्थ सावधान म्हणाले आणि पळाले. सावध झाले. सावधान, अवधान असावं मनाचं. अवधान, व्यवधानं कमी झाली की अवधान लागेल. व्यवधानं कमी करायची म्हणजे माझ्या मनाचं अवधान, एकाग्रता वाढायला लागते. व्यवधानं खूप होतात, म्हणून मनुष्य सावधान हवा, म्हणजे अवधान नीट राहील. काहीतरी गोंधळ चाललाय शब्दांचा, जाऊ द्या. तुम्ही आता बेसावध व्हायच्या आधी मी काहीतरी तुम्हाला दुसरं सांगतो. सो सावधान, सावधान बरोबर शब्द आहे. सावधपण मज दे रे राम, अखंड सावधान असायला हवं. आणि सावधान कोणाच्या संदर्भात असायला हवं? लोकांच्या संदर्भात असणं अभिप्रेतच आहे, इट इज. पण त्याबरोबर ही सावधानता एकदा मनाला, बुद्धीला सवय लागली की स्वतःबद्दल पण राहते. आपण जपाला बसलो, माळ संपल्यानंतर लक्षात येतं मी पहिले सुरुवात रामाच्या ध्यानाने केलेली होती. आणि माळ संपल्यानंतरच कळतं, अरे माळ संपली हो. ओके, ना वन्स अगेन रिस्टार्ट. म्हणजे सावधानता. बरं मेरुमणी ठेवलाय, बरोबर आहे की नाही? मेरुमणीचं त्याला स्मरणी म्हणतात बरं का, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. स्मरणी, काही माळांना जे असतं मेरुमणी नसतो, ते असे 13 छोट्या माळा असतात, त्या अखंड चालू राहतात. माळ अखंड चालू, मन अखंड चालू, नो मेरुमणी. सो सावध व्हायला चान्सच नाही. नाही, अभिप्रेत आहे. अखंड सावधता, अवधान, अवधान. खूप आपलं मन व्यग्र राहतं, त्याला त्याच्या त्या व्यग्रतेतनं काढून दुसरीकडे व्यग्र करायला पाहिजे. ही सावधानता, ह्याच्याबद्दल बरंच काही सांगण्यासारखं आहे. म्हणजे अशी आपण बराच वेळ बोलू शकतो, पण आपल्याला तिकडे जायचं नाही, कारण आपला आता फोकस परमार्थावर आहे. सो आपण तेवढ्याचाच विचार करू. कारण प्रत्येक गोष्टीत सावधानता पाहिजे, प्रत्येक ठिकाणी सावधानता पाहिजे.
मी चालताना सावध पाहिजे, बरोबर आहे ना. शेवाळ झालेलं असलो तर परिणाम जो व्हायचा तो होणार आहे. शेवाळ झालेलं आहे आणि माझ्या लक्षात नाही आलं, पण माझं वय झालंय म्हणून शेवाळ माफ करणार आहे का? नाही. सो निसर्ग निसर्गाच्या नियमाने चालणार आहे. मला निसर्गाच्या नियमाप्रमाणे मनुष्यत्व मिळालेलं आहे, याचा अर्थ निसर्गाच्या नियमाप्रमाणे मला जाण असणारी बुद्धी पण मिळाली. सो आय नीड टू युटिलाइज इट. आणि ते युटिलाइज करणे म्हणजे सावध राहणे. ते सावधानता आहे प्रत्येक गोष्टीत. मग परमार्थामध्ये सावधानता कशाची आहे? मनावर लक्ष ठेवणे हीच खूप मोठी सावधानता आहे. मन खूप फिरतं, मनाचा स्वभावच आहे फिरणे. फिरणं मनाचं थांबलं की मन संपतं. मनाचं फिरणं थांबलं की मन स्थिर होतं, आणि स्थिर झालेलं मन फार वेळ राहत नाही, कारण मनाचा स्वभावच चंचल आहे. ओके. सो पाणी उकळायला लागलं, उकळणारं पाणी तुमच्या डोळ्यासमोर काय येत आहे? बुडबुडे. बुडबुडे, बरोबर आहे ना. उकळतंय पाणी, बुडबुडे. ऍक्च्युली त्याचा परिणाम काय होतोय? वाफ. उकळलेलं पाणी किती वेळ उकळलेल्या अवस्थेत राहील? करेक्ट. म्हणजे वाफ व्हायला जे थांबलेले आहेत, वरचे लेअर वाफ होऊन जात आहे, तोपर्यंत खालचे लेअर नाईलाजाने थांबलेत, बरोबर आहे. म्हणजे उकळलेले पाणी जर समजा वरती आपण पकडलं, ती वाफ पकडली, तर काय झालं? त्याचं पाणी झालं. म्हणजे ती वाफ राहिली का? नाही. उकळलेलं पाणी आहे, ते पाणी राहिलंय का? बुवा काय चाललंय तुमचं? असं विचार नका करू. उकळलेलं पाणी हे ऍक्च्युली बॉइलिंग पॉइंटला त्याची वाफच होत असते निसर्गाच्या नियमानुसार, आणि वाफ पकडली की ती थंड होत असते, त्याचं पाणी होत असतं. सो बोथ स्टेजेस आर अनस्टेबल. मुद्दा, बोथ स्टेजेस आर अनस्टेबल. त्यांना आपण ज्या क्षणी थांबवतो त्या क्षणी त्या संपतात. वाफ थांबवली की काय झालं? त्याचं पाणी उकळवलं, काय झालं? त्याचं मन थांबवलं, ते झालं उन्मन. म्हणून मन स्थिर करायचंय भगवंताच्या इथे. ते स्थिर झालं की ते उन्मनी अवस्थेला हळूहळू, कारण ते राहू शकत नाहीये, आणि हे सावधतेने करायचंय. म्हणून समर्थ इथे मागणं मागतायत, सावधपण मज दे रे राम. ते स्थिर करणारा, मन स्थिर होण्यासाठी खूप सावध व्हावं लागतं, राहावं लागतं. मन स्थिर होणे म्हणजे काय? विचार. आपण भगवंताला आठवतोय तेव्हा एकच विचार, एकच वृत्ती तेवढी ठेवलेली असते, आणि ती एक वृत्ती पटकन नाहीशी होते. नाहीशी होणं अभिप्रेत आहे. त्या वृत्ती एक राहणे, हे सगळं बोलण्याच्या पातळीवर आणि तुम्हाला ऐकण्याच्या पातळीवर, पण आता आपण ते करूया. लेट्स डू इट. तर एकच वृत्ती राहते, म्हणजे रामाचं ध्यान मला राहिलेलं आहे अखंड. आता राम जेव्हा मला दिसतो तेव्हा मला काय दिसतं? अख्खा राम दिसतो. धनुष्य, बाण, ते हे मुकुट, अलंकार, पितांबर सगळं दिसतं. ती एक वृत्ती नाहीये, त्या शेकडो वृत्ती आहेत. जेव्हा मी संपूर्ण रामाच्या डोळ्यावर येईन तेव्हा डोळाच दिसतोय, आणि त्याच्या आत अत्यंतिक स्मित, स्थिर, समाधानी आनंद दिसतोय मला. ती एकच राहिली वृत्ती, दॅट सिंगल वृत्ती राहणे, तिकडे आपण जातच नाही आहोत. ते स्थिर करणे, त्याला खूप सावधानता राहते, कारण आधी रामाचे डोळे दिसायला पाहिजेत. सो वी विल स्टार्ट विथ दॅट प्रॉब्लेम. कारण आपण काय बघणार आहोत? ह्या फोटोतला राम बघणार आहोत, आणि फोटोमध्ये काढलेला राम हा चित्रकाराच्या योग्यतेप्रमाणे त्याचे डोळे निघालेले आहेत. आय कॅन इमॅजिन हायर दॅन दॅट, असं आपली स्थिती आली पाहिजे. आणि त्या वेळात ते रामाचे अत्यंत तेजस्वी डोळे आठवायचे. ते तेजस्वी डोळे तुम्ही आठवायला लागलात ना की तुमच्या डोळ्यात तेज येणार आहे, बिलीव्ह मी. तर ते डोळे आठवायचे, आणि त्या एका वृत्तीमध्ये मला विसर्जित व्हायचे. ती एक वृत्ती शिल्लक राहत नाही हे सांगायचंय, आणि त्याला सावधानता पाहिजे.
इथे तो अर्थ आहे का, इथे हा अर्थ आहे आणि अजून बराच अर्थ आहे. वी हॅव कॉन्सन्ट्रेटेड ऑन दिस पार्ट. आलं लक्षात? समर्थ म्हणतात सावधपण मज दे रे राम, बहुत पठांतर दे रे राम. भरपूर पाठांतर पाहिजे, जेवढं मला पाठ करता येणं शक्य आहे. पाठ करणे याचा अर्थ काय? पुन्हा पुन्हा आवर्तन करणे, भरपूर लक्षात ठेवणे, सगळा अर्थ पाठ मध्ये येतो. आपण पाठ करतो या अर्थाकडे. म्हणजे काय करतो, मी जे पाठ केलंय ना त्याच्याकडे माझी पाठ असते. जे मी पाठ केलंय ते मला आठवायचंय, त्याची आवर्तन करायची, तेच तेच ऐकायचंय. आपण तेच तेच जेवतो ना रोज. किती वर्ष भात खाताय हो, किती वर्ष पोळी खाताय. बास आता आम्ही चेंज करणार, आता भात नाही खाणार, आम्ही दुसरं काहीतरी खाणार, मग जिरा राईस खाऊ. बरोबर आहे की नाही? म्हणजे भात आहे त्याच्यात तांदूळ आहे, ते मी तेच करतोय. ते मी पाठांतर खूप केलंय. मनाचे श्लोक असो, मी मनाचे श्लोक सांगतो, आपल्याकडे जे वाङ्मय असेल ते हरिपाठ आहे, त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे ते अनेक वेळा मला ते म्हणायचंय मनामध्ये, आणि म्हणत असताना अभिप्रेत आहे, त्याच्या अर्थाशी माझं लक्ष असणे हे अभिप्रेत आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात बहुत पाठांतर दे रे राम. मला जर पाठच नसेल, लहान मुलांसाठीचा जो अर्थ पाठ कर म्हटल्यानंतर पाठ करतो ते पूर्व, ते जर नसेल तर मला अनेको पाठ करता येणार नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात बहुत पठांतर दे रे राम, दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम. तू सगळ्या सद्गुणांचं धाम आहेस. धाम असणे अबोड, ज्या ठिकाणी सगळे राहतात ते, आणि तू ते आहेस. तर तुझे सगळे असे सद्गुण तू मला दे. मागणं मागितलंय समर्थानी, फक्त सद्गुण दे, नुसते गुण नकोत, सद्गुण पाहिजेत. त्यांना सत ह्या गोष्टीचा स्पर्श असलेला गुणधर्म पाहिजे, सत्व गुण पाहिजे. कारण मला शुद्ध सत्वाकडे जायचंय, मला सत्वाच्या इथे थांबायचं नाहीये. आणि शुद्ध सत्वाकडे जाण्यासाठी आधी मला सगळे सत्वगुण तर दे. ते दिलेस की मी शुद्ध सत्वापर्यंत येणार आहे, असं समर्थ इथे मागणं मागतात. आज आपण थांबूया इथे. नाही, पुढचं होणार नाही. आता काय सांगू, अजून बरंच सांगून झालं. काय 45 मिनिटं झाली की मला अशी बेल वाजायला लागते डोक्यामध्ये. 45 मिनिटं झाली मन तल्लीन होऊन जातं. बर. दास म्हणे रे सद्गुण धाम, तो सद्गुणांचं धाम आहे. आपण एक जनरलाइज वाक्य बोलतो की नाही, सद्गुण, तो सगळे किती सद्गुणी आहे तो मुलगा. त्याच्या ठिकाणी काही गुणधर्म आहेत. रामाकडे सगळे गुणधर्म आहेत. सगळ्या सद्गुणांचं एकत्रित स्वरूप मूर्त रूपाने बघायचं असेल तर राम आहे. लक्षात आलं? कृष्ण नव्हे, राम. कृष्ण आणि रामात फरक आहे का? गुणधर्मांमध्ये. मग कृष्ण आणि राम हे दोघं काही सत्वगुणी नव्हते का? अहो, भगवंतच आहे तो. त्यांनी व्यक्त झालेले गुणधर्म वेगवेगळे आहेत. कृष्ण किती वेळा खरं बोललाय आणि राम किती वेळा खोटं बोललाय, आहे की नाही? व्यक्त काय झालंय, म्हणजे असा अर्थ काढू नका बरं का, राम आणि कृष्ण काहीतरी भेद. नाही, तसं नाही मला सांगायचं. मुद्दा त्याचे प्रतीत झालेले गुणधर्म. उदाहरणार्थ, पोलीस स्टेशनमध्ये जो साहेब आहे, PSI असेल किंवा इन्स्पेक्टर असेल, तो अत्यंतिक मवाळ शब्दात गोड बोलतोय असं प्रतीत झालं तर काय वाटेल आपल्याला? आता तोच उठून घरी गेल्यावर नातवाशी जर तसं बोलायला लागलं तर काय होईल? म्हणजे प्रतीत काय होतंय, मला सांगण्या मुद्दा आपल्याला काय समजतंय, व्यक्त कसा होतोय तो मनुष्य. तर रामाचं गुणधर्म व्यक्त, भगवंताचं ते व्यक्त झालेले गुणधर्म कसे, तर तो सगळ्या सद्गुणांचं धाम आहे. एकही चूक रामाने केलेली नाही. काय कमाल आहे. कृष्णाने चूक केली मग? नाही, कृष्णाचे खेळे आहेत, चुका नाही आहेत. कृष्णाने ये न केन प्रकारेण, काय वाटेल ते डू इट, विन द वॉर, हे सूत्र आहे. कारण ते त्या काळाचं आणि त्या परिस्थितीच्या गरजेचं होतं. तसंच हवं. याच्या पुढची पायरी आता कलियुग, कली असणार आहे.
तो कृष्णाच्या पुढचा असणार आहे, लक्षात घ्या. कारण परिस्थिती बदलली. सत्ययुगामध्ये त्याची गरज नव्हती. त्रेताळ युगामध्ये रामाची गरज होती. इट वॉज इनफ. द्वापार युगात कृष्णाची गरज होती आणि कलियुगात कलीची गरज असणार आहे. म्हणून त्याप्रमाणे तर तो सत्वगुणांचा अधिष्ठाता आहे. आणि असा तू असताना मला काय मिळणार तुझ्याकडनं? त्याच्याकडे जे आहे ते तो आपल्याला देणार. त्याच्याकडे काय आहे? सगळे सद्गुण आहेत. तो सद्गुणांचं धाम आहे. म्हणून समर्थ म्हणतात ते सगळे सद्गुण दे का? त्यातले जे उत्तम उत्तम गुण. समर्थ म्हणू शकले असते ना, दास म्हणे रे सद्गुणधाम सद्गुण मज दे रे राम. नाही, उत्तम गुण मज दे रे राम. सो देर इज अ डिफरन्स. सगळे चांगले गुणधर्म आहेत, त्या चांगल्यामधले जे उत्तम असतील ना ते तू मला दे. इट इज अ चेन. गुणांची चेन असते. बघा आता तुम्हाला पटत. दानशूर असणे. दानशूर कोण होता? मला अगदी अभिप्रेत उत्तर होतंय. युधिष्ठिर होता का? होता युधिष्ठिर दानशूर? युधिष्ठिरन कधी दान दिलेलं बघितलंय तुम्ही? ऐकलंय? आपण कर्णदानशूर होता हे कुठे ऐकलं? प्रामुख्याने कुठे ऐकलंय? काही माहिती नाही आपल्याला. खरंच सांगा. आता आपला विषय नाही, पण आता एलॅबोरेट करू थोडा. कर्ण दानशूर होता. भेन त्याने कवच कुंडल कधी दिली? त्याने दिवसाच्या कुठल्या काळी दिली? कर्ण दानशूर होता. तो दानशिलेवर बसल्यानंतर त्या कालावधी पुरता. आणि युधिष्ठिर 24/7 दानशूर होता. पण हायलाइट कोण झालंय? कादंबरी. आता पुढे मला नको जायला, बस इनफ. कादंबरी. त्या कादंबरीची विशेषता अशी आहे, तुम्ही तुमच्या नातवाचं नाव कर्णाच्या ठिकाणी रिप्लेस करा, नाही तो मोठा झाला तर मला सांगा. ते लेखकाची कमाल आहे. त्या लेखकाची कमाल आहे. इतकं बेमालूमपणे त्याच्यात लिहिलेलं आहे की आपण सहजगत्या त्याच्यात कुठल्याही मनुष्याला असं तशी इच्छा होणार. खरं आहे, खरं. अरे खरं काय लेखा? तिथे असं त्यावेळेची परिस्थितीच नाहीये. इट इज नॉट दॅट वे हाऊ इट यूज टू वर्क. पण आपण ते गृहीत धरून चालतो. आपण त्या ओघात जातो. द्रौपदीला विवस्त्र करा ही आज्ञा कोणाची आहे? सांगितलं कोणी करायला? दुर्योधनाला ज्याची खात्री आहे म्हणून त्याने आदिवासी लोकांशी युद्ध करायचा, नको ती गोष्ट करायचा प्रयत्न केला. तोच कर्ण पळून गेला. तो हरला. आदिवासींनी त्याच्या सकट सगळ्यांना पकडलेलं होतं. ही 5 जण मध्ये आली, पांडव, म्हणून ते सुटले. अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या कर्णाबद्दल आपल्याला माहितीच नाहीये. विद्या मिळवली. कशी मिळवली? खोटं बोलून. नुसतं नाहीये. ह्या खोटं बोलून ह्या शब्दाने त्याची खोली लक्षात येत नाहीये. बरोबर आहे? नाही तुमचं हे बरोबर आहे. हे वाक्य अगदी तंतोतंत खरं आहे. आता ही कर्णाची निंदा चालू आहे. काय आहे? वी नीड टू अंडरस्टँड फ्यू फॅक्ट्स. कर्णाने विद्या मिळवली, खोटं बोलला, दॅट्स इट. त्याची खोली किती आहे? त्याने गुरुद्रोह केला. ह्या शब्दाने तो पंच बसतो. गुरुद्रोह करून त्याने ती विद्या मिळवली. गुरुशी खोटं जो बोलतोय त्याला पुढे गतीच नाहीये. गतीच नाहीये. म्हणून शाप द्यावा लागला त्यांना. कारण मी विद्या ज्याला शिकवणार आहे तो तसा आहे हे मी गृहीत धरलेलं आहे. सो जो गुरूंशी खोटं बोलू शकतो तो जगातल्या कोणाशीही खोटं बोलू शकतो. आता ती चेन लक्षात घ्या. काय काय त्याने केलेलं आहे. कर्णाने त्याने दुर्योधन चुकतोय हे कळून सुद्धा त्याची साथ दिली. आणि दॅट वॉज हिज लास्ट मिस्टेक. चुकतोय तो, त्याला कळतंय,
पण त्याने मला आश्रय दिलाय, एक. आणि अर्जुनाच्या बद्दलचा द्वेष, दोन. म्हणून द्वेषाच्या वर आधारलेली इमारत कधीच स्थिर नाही, असा तो आहे. म्हणून दानशूर युधिष्ठिर आहे, प्रचंड दानशूर आहे. किती? युधिष्ठिराकडे कधीही गेलात तरी मिळण्याची खात्री आहे. कर्ण सांगायचा, उद्या सकाळी ये, दानशिलेवर बसल्यानंतर मी देईन. कवच कुंडल काढून दिली. इंद्र केव्हा गेला होता? सकाळच्या वेळात, सकाळच्या वेळात. दॅट्स इट. तो त्या वेळेपुरता दानशूर आहे. युधिष्ठिर 24/7 दानशूर आहे, कायम, सगळ्या वेळी. हे त्याचं महत्व आहे. मुद्दा, आपला मुद्दा आहे गुणधर्मांचा. आणि ह्या गुणधर्मांमुळे उत्तम गुण, कर्तृत्व. कर्णाच्या ठिकाणी कर्तृत्व नाहीये का? आहे. कर्तृत्व नाही असं नाहीये, पण ते सत्यावर आधारित नाही. आणि जे सत्यावर आधारलेलं नाही, जे खोटं करूनच मिळवलेलं आहे स्टार्ट टू एंड, ते सत्य नाहीये आणि म्हणून ते टिकत नाहीये. आणि म्हणून एकटा अभिमन्यू कर्णाला पण भारी पडला होता ना. कर्णाला पण भारी पडला तो. कर्ण नाही काही करू शकला त्याला. सो दॅट्स हाऊ इट वर्क्स. म्हणून गुरुद्रोह, समर्थांची एक ओवी आहे, गुरुद्रोह जया घडे तो यावश्चंद्र नरकी पडे, तयास उपावची न चले स्वामी तुष्टल्या वाचुनी. अन्यथा जोपर्यंत स्वामी संतोष पावत नाही, स्वामी खुश झाले, याचा अर्थ तो गुरु, तो जेव्हा त्याच्यावर आता बास तू उपभोगल्यास खूप यातना, आता पुरे, हे म्हणता क्षणी त्याचा उद्धार आहे, तोपर्यंत नाही. म्हणजे थोडक्यात ज्याचा द्रोह तो करतोय, गुरुद्रोह, तो गुरु तुष्टल्या वाचून त्याला संधी नाही. तेच कर्णाने केलं, गुरुद्रोह केला. आणि सगळ्या पुढच्या नको त्या गोष्टी कर्णाच्याच आहेत. म्हणून असा तो कर्ण आहे. मुद्दा आपल्याला दानशूर. आता हे पक्क लक्षात राहणार आहे तुमच्या, याची मला खात्री आहे. दानशूर कोण? मग कर्ण दानशूर नव्हता का? होता. आय एम नॉट सेइंग कर्ण दानशूर नाही, पण दानशूर श्रेष्ठ दानी कोण आहे? तर तो युधिष्ठिर आहे. म्हणून तर ते ढोल, ती ढोलाची जी कथा आहे ती ढोल. एकदा घडलं असं, युधिष्ठिर गडबडीत होता आणि भीम, तो एक कोणतरी याचक आला, आणि याचक आल्यानंतर युधिष्ठिर म्हणला उद्या ये मित्र, उद्या येतो, मी आता गडबडीत आहे. त्याच्या म्हणणे ठीक आहे, उद्या येतो, इट्स ओके. तर ते मोठमोठ्याने ढोल वाजायला लागले, नगारे वाजायला लागले. ते नगारे क्वचित वाजवले जात असत, काही विशेष प्रसंगी वाजवले जात असत, काही युद्ध जिंकलं आमचं तुमचं असं काहीतरी मोठं झालं. बघायला गेल्यानंतर भीम वाजवत होता नगारा. भीम वाजवत होता. युधिष्ठिर विचारलं, काय बाबा हा नगारा का वाजवतो? आज माझ्या दादाला हे कळलं की मी उद्यापर्यंत जिवंत राहणार आहे. हे कधीच कोणाला कळत नाही, आज माझ्या दादाला हे कळलेलं आहे. युधिष्ठिराने ताबडतोब त्या याचकाला बोलावलं आणि लगेच दान दिलं. हे सांगायचं होतं भीमाला. सो धिस इज युधिष्ठिर. आता तो म्हणू शकत होता ना भीमाला, तुम्हाला अक्कल शिकू नकोस, मी मोठा भाऊ आहे जा म्हणून. नाही. याचक उद्या येईल की, मी काय लगेच मरणार आहे का? नाही, यातलं काही सुद्धा नाहीये. इमिजिएट इफेक्ट. म्हणून युधिष्ठिर. मुद्दा सद्गुण, त्यातले उत्तम गुण मला पाहिजेत. तुझ्या ठिकाणी सद्गुण आहेतच, पण माझ्या ठिकाणी ते उत्तम, त्यातले जे उत्तम आहेत ना ते येऊ देत प्रभो. अशी ती प्रार्थना आहे समर्थांची. म्हणजे कुठले कुठले ते नाही ना कळलं. सद्गुणातले उत्तम कोणते? सत्वगुण समास वाचा दासबोधातलं. ते जे सगळे सांगितलेत ना ते सगळे उत्तम आहेत, येऊ देत ते आपल्याकडे. सगळे उत्तमच आहेत, त्याच्यामुळे सगळे उत्तम आहेत. मग सद्गुण आणि उत्तम गुण त्यातले उत्तम, ह्याचा अर्थ मी सांगितलं चेन आहे तो. एक उत्तम गुण, दानशूरता एक आली, आपला विषय त्याच्यातनं सुरू झाला. उत्तम व्हाय तर ह्या गुणांची चेन असते. उदाहरणार्थ मी दानशूर असायला माझ्याकडे काहीतरी पाहिजे ना. मी दानशूर केव्हा? मी खूप दानशूर आहे आणि माझ्याकडे 100 रुपये आहेत. मी दानशूर म्हणजे त्याला सो कर्तृत्व हे दानशूरतेच्या ठिकाणी अवश्य गुणधर्म आला. आता कर्तृत्व आला त्याप्रमाणे भोक्तृत्व कमी पाहिजे. जर मी मिळवलेलं मीच भोगत असेल तर ते चालणार नाही. म्हणजे वैराग्य ही ती चेन. मी जेव्हा सांगितलं ना चेन असते ह्या सगळ्या गुणधर्मांची,
तेव्हा एक तो गुण आला की बाकीचे त्याला अनुषंगिक आलेच पाहिजे, तरच तो गुण राहतो, नाही तर तो गुणच राहणार नाही. माझ्या ठिकाणी भरपूर संपत्ती आहे, तर मी अनेक लोकांना दान देऊ शकणार आहे. सो दातृत्व माझ्या ठिकाणी येऊ दे म्हणत असताना हे तसंच, हे आपण भौतिकदृष्ट्या विचार केला. आता आध्यात्मिक दृष्ट्या म्हणजे ज्याला काय म्हणता येईल, सूक्ष्मतेने स्थूल दान देता आलं. सूक्ष्म दान म्हणजे विद्या. माझ्या ठिकाणी भरपूर विद्या, अनेक प्रकारच्या विद्या असतील तर मी ते देऊ शकणार आहे. जर अनेक प्रकारच्या विद्या माझ्याकडेच नसतील, म्हणजे मी मिळवलेलं पाहिजे, म्हणजे माझी बुद्धी सतर्क पाहिजे, म्हणजे मला व्यवधान कमी पाहिजे. इट्स अ चेन, इट्स अ चेन. तेव्हा हे गुणधर्म आले की बाकी सगळे येणारच आहेत. समर्थाने त्यातले उत्तम मागितलेत, कारण माहिती आहे समर्थाने एक चेन प्रमाणे बाकीचे ऑटो येणार आहेत. तसं समर्थ ते मागणं मागतात. आता थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.